समालोचक देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आहेत. मात्र कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकणार आहोत अलिबाग रायगडचा एक गोड आवाज, जो आवाज गोव्यापर्यंत गेला, जो आवाज पुण्यापर्यंत गेला, मुंबईच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकला, सिंधुदुर्गच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, आज रामेश्वर प्रतिष्ठानमध्ये श्याम लोके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे. चतुर यांना ओमकार देसाई यांच्याकडून हे बक्षीस होतं. आरडी स्पोर्ट मानगाव या संघाला सूचना आहे, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाणेफेकीचा कौल लागलाय. आरडी स्पोर्ट मानगाव संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीचं आमंत्रण ध्रुव पारसे गोवाला. दोन्ही संघांना विनंती असेल, सामना लवकरात लवकर चालू करा, अन्यथा तुम्हाला काही धावांची पेनल्टी देण्याचा अधिकार देखील मंडळाकडे असेल. ओमकार देसाई आणि त्याच्या साथीला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुनाजी करंगुटकर मायक्रोफोनवर ऐकूयात अलिबाग रायगड वरून आलेले काका म्हात्रे सरांचा सुमधुर आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो. उद्या दिनांक 17 रोजी सायंकाळी 7 वाजता कोविड महामारीमध्ये फ्रंट लाईनवरती काम करणाऱ्या आरोग्य खात्याशी संबंधित आणि कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सहनियंत्रण समितीचे सर्व सन्माननीय सदस्यांचा नागरी सत्कार सायंकाळी 7 वाजता आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन सर्व फ्रंट लाईन वर्करचा सत्कार करत असताना या सत्कार समारंभामध्ये आवर्जून उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तर धन्यवाद अमोल जमदाडे सर, त्याचबरोबर श्याम वॉकर सर, प्रदीपजी देऊळकर सर, राजेशजी माळवदे सर, सागर कदम, या सर्वांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक आभार व्यक्त तमाम सर्व क्रिकेट रसिक आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या रजनीमधलं शेवटच्या सामन्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर वळी आपण मैदानाकडे. आर डी स्पोर्ट्स माणगाव संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आहे आणि ध्रुव पारसे गोवा या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. पहिले षटक घेऊन गोलंदाज अंकुश वामार्डे या ठिकाणी पहिले षटक घेऊन येतोय. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. पंच दीपक धुरीसर आणि मंगेश धुरीसर या ठिकाणी आज अंतिम सामन्याचं पंचांची भूमिका निभावतात. पहिला चेंडू पहा, खेळपट्टी अर्थातच या ठिकाणी निश्चित ओली झाले, त्यामुळे चेंडू खाली राहतात आणि मगाचा जो थरार तुम्हाला पाहायला मिळतो, अर्थातच चतुर ज्याने 41 धावांची जबरदस्त खेळी केली आणि मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर अर्थातच ओमकार देसाई, याच्यामधून त्याला मिळालं 500 रुपयाचं पारितोषिक, एक महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सलामी जोडी मैदानामध्ये पुनाजी गुरमटकर आणि या ठिकाणी मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर, चेंडू स्वैर होतोय. एक धावेचं योगदान मिळते आणि धावांचं खातं देखील इथे उघडलं गेलं, ते ध्रुव पारसे गोवा संघाचं. तर नाव केला तोच फलंदाज ज्याने मुंबईचं किंवा क्रिकेट मोठं गाजवलं. SP संघाचा जबरदस्त खेळाडू जो कुर्ला इथे राहत असो, या दरम्यान बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कार्पेटवरचा चेंडू जातोय, तो अर्थातच शॉर्ट मिड विकेटला, डीप मिड विकेट क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. एक धावेचं योगदान मिळते, एक धाव मिळते ते अर्थात फलंदाज पुनाजीला. त्यांनी आपलं खातं या ठिकाणी अर्थात वृद्धिगत केलं आणि धावफलकात धावा येतात त्या 2. पहिले षटक आपण पाहतात, सुरेख अशी खेळपट्टी, सुंदर असं हिरवगार मैदान. आता मात्र ओमकार देसाई एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज या ठिकाणी मात्र स्विफ्ट केलं चेंडूला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पहा या ठिकाणी चेंडूवर येईपर्यंत ओमकार देखील आपलं खातं उघडतोय. या ओमकार देसाईचं बद्दल सांगायचं झालं तर देवगडची ती क्रिकेट स्पर्धा 2018चं मालिकावीर हे पारितोषिक त्याला मिळालं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं की अनेक क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्या. अख्खा देशामध्ये देखील दिलेलं योगदान त्याचं खूप चांगलं मोठं होतं आणि खरंच मुंबई संघ, मुंबई म्हटलं तर क्रिकेटची अर्थातच पंढरी असं ज्याला म्हणलं जातं, कारण याच मुंबईने आपल्याला हे जे माळवण किंवा याच परिसरातले कर मंडळी जी आहे ती याच आपल्या सिंधुदुर्गातली त्या ठिकाणी मुंबईने आपल्याला दिली. बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी माझा चेंडू जातोय तो अर्थात सीमारेषेजवळ चेंडू जाणार तो यावेळी लॉंगॉन, वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि या अंतिम सामन्यातला पहिला खणखणीत चौकार 4 धावांसाठी.
एक सुंदर फटका चौकार कार्पेटच्या स्थानी चेंडू सीमापार झाला होता. 4 धावांसाठी या ठिकाणी मात्र हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र तुम्ही पहिला शॉर्ट फायनलला शेतीचे चेंडू होता. चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आणखी धावांचं योगदान पुन्हा देणार, परंतु इथे मात्र हुक करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला आणि हा पहिला धक्का अर्थातच ध्रुव पारसे गोवा संघाला. मात्र 5 धावांचे योगदान दिलं होतं. हुक करण्याच्या प्रयत्नात तो बाद होतोय आणि एक मोठा धक्का बसला तो अर्थातच ध्रुव पारसे गोवा संघाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज हरीश. गोवा संघाकडून आपण पाहिलं तर अनेक चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, कारण गोव्याच्या अनेक स्पर्धा आपण नेहमी यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतात. इथे नवीन फलंदाज मैदानात येतोय. शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग तैनात केले गेले ओमकार देसाई नॉनस्टेकला. आणि संपूर्ण ही जी आमची पंचांची भूमिका पाहणारी पाचही पंचांचा विचार केला तर गेले संध्याकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत गेलेलं त्यांचं योगदान देखील खूप चांगलं महत्त्वाचं. यावेळी कार्पेट सायने जबरदस्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, मात्र ताकद थोडीशी कमी पडली. कव्हरला शेतीचे चेंडूर येईपर्यंत एक धावफलकार नोंदवली. द्विधा मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु क्षेत्ररक्षक चतुर होता, त्याने मात्र चेंडू हातात ठेवला आणि आता मात्र तो देतोय गोलंदाजीच्या दिशेने. एक धावेचं योगदान. एक धावेने अर्थातच धावफलकार धाव येतात त्या 8. एक फलंदाज गमावल्यानंतर हरीश याने आपलं खातं उघडलं. पहिले षटक तुम्ही पाहतात अंकुशाचं अर्थातच समाप्त झालं. या षटकामध्ये चांगली गोंजी केली, कारण एक विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला. एक षटक 8 धावा आणि एक फलंदाजबादी कामगिरी. पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश मांजरेकर सर आहेत, एम्ब्रॉज अल्मेडा सर आहेत, दीपकजी धुरी आणि मंगेश धुरी सर सध्या मैदानामध्ये आहेत. त्याचबरोबर सुशीलजी शेडगे सर, या पाचही पंचांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. गुणलेखकामध्ये शशांक फाटक सर, निखिल सावंत आणि त्याचबरोबर इतर गुणलेखकांनी दिलेले योगदान त्यांचं देखील हार्दिक आपण आभार व्यक्त करूया. समालोचनाच्या माध्यमातून मी मगाशी सांगितलं की आमच्या या पाचही समालोचन दिलेले योगदान खूप चांगलं आहे, त्यांचं देखील हार्दिक आभार. वळी आपण मैदानाकडे दुसरं षटक रुपेश तांडेल गोलंदाज आहे अर्थातच या ठिकाणी गणपती मंदिर एंडकडून. पहिला चेंडू इथे मध्ये अप्परकटच्या माध्यमातून खेळलाय. चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय डीप कव्हरला आणि यावेळी येतोय एक मोठा फटका संजीवनी चौकार 4 धावा. कारण अप्परकटच्या माध्यमातून आगळी वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे चौकारानंतर हा प्रयत्न गरज होती का, पण एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटमध्ये जसं मी मगाशी म्हणालो होतो 22चा इशारा पंचांचा येतोय एक धावमिनिट संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून इथे मात्र ध्रुव पारसे गोवा संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती अर्थात एक गडी बाद धावफलकावर आल्या त्या 13 धावा. एक धाव मिळते ती फलंदाजाला, एक धाव मिळाली ती अर्थात ओमकार देसाई एक या धावसंख्येवर. मग हरीश या ठिकाणी आपण पाहिलात 5 या धावसंख्येवर खेळत असताना इथे मात्र ओमकार देसाई खेळण्याची तयार असेल. गोलंदाज रुपेश तांडेल या ठिकाणी चेंडूला हवेतून भिरकावून दिलंय अर्थात लॉफ्टेड शॉट तिथे पाहायला मिळाला. ताकद थोडीशी कमी पडली, चेंडू जातोय क्षेत्रशी चेंडूवर येईपर्यंत लॉंगॉनला 2 धावांचे होतात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. ती अर्थातच ओमकार देसाई आणि फलंदाज हरीश याच्यामध्ये 2 धावांचे योगदान मिळेल. धावफलकात 2 निवाड झाली. धावफलकात धावा येतात त्या 15 धावा. एक गडी बाद 15. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये पॉवर पिचर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना यावी हुक करण्याचा प्रयत्न मात्र मी आपण रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये सुंदर झेल इथे मात्र घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूर होता अर्थातच रत्नाकर याच्या हातामध्ये विसरला, कारण ही मोठी विकेट होती. पण मागच्या दोन्ही सामन्यांचा जर विचार केला तर ओमकार देसाई विशेष कामगिरी करू शकला नाही आणि इथे मात्र मैदानातून बाहेर. या ठिकाणी
एक आक्रमक आणि एक यशस्वी संघनायक याचे ज्या निश्चित उल्लेख केला SP संघ दादर या परिसरातला हा अतिशय चांगला खेळाडू मध्ये या ठिकाणी नाराज होऊन मैदानात पडते. दुसरा धक्का बसला रिव्हर्स स्वीप, ज्याला मी नेहमी म्हणतो की लागला तर आबाद नाही तर बरबाद. आणि या ठिकाणी पाहिलं की रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र क्षेत्रशिखर रत्नाकर यांनी घेतलेला कव्हरमधला झेल अतिशय लाजवाब होता. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येतो फलंदाज चतुर. आणि जी 41 धावांची खेळी होती 3 षटकार आले. सामन्याचे चित्र संपूर्ण बदलून टाकणारा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि 5 अर्थात षटकांच्या माध्यमातून ती खेळी त्यांनी केली होती. कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटला खराब क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षक मात्र कव्हरचा शॉर्ट कव्हरचं जेवण येतोय तो म्हणजे 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते ती फलंदाजला, 1 धाव मिळते ती अर्थात फलंदाज हरीशला. हरीशची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. आणि आता मात्र तो हार्ड हिटर फलंदाज ज्याने 5 षटकार डावात मारले होते तो चतुर यावेळी खेळण्याची तयार असेल. गोलंदाज रुपेश तांडेल धावपलकार धावा येऊन पोहोचल्यात त्या अर्थातच 16 धावा 2 फलंदाज गमावल्यानंतर. आपण पाहणार आहोत या ठिकाणी यष्टिरक्षक उंच पुराचं यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली योगदान यष्टिरक्षक देतोय. अमोल धुरी या ठिकाणी यष्टिरच्या भूमिकेत आपण पाहायला मिळतात. अगदी महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलमध्ये चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. यावेळी पहा चतुरने मात्र पहिला चेंडू खेळून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. चेंडू पकडतोय आणि अर्थातच चेंडू घेऊन तो सरळ या ठिकाणी येतोय. आणि अशा प्रकारे हे जे षटक आपण इथे पाहिलं तर अर्थातच या षटकामध्ये आत्तापर्यंतचं विचार आपण केला दुसरं षटक समाप्त होतोय तेव्हा ध्रुव पासे गोवा संघाची धावसंख्या धावपलकार येऊन पोहोचली ती 17 धावा. प्रति षटकाचा आपण विचार केला तर साधारणतः 8.50च्या सरसीने धावा धावपल करल्यात. या षटकाचा पूर्ण विचार केला तर पहिल्या षटकात एक दबाव ठेवला होता, 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये मात्र रुपेश तांडेल यांनी तब्बल 9 धावा खर्च केल्या. 2 षटकात तब्बल या धावा आल्या. त्या अर्थातच चांगले योगदान इथे पाहायला मिळालं. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर तुम्ही पाहिलं तर आता जर या स्पर्धेसाठी ज्याने खूप चांगले योगदान दिले ते अर्थातच शैलेश लोकेसर, भाई नरेसर, अध्यक्ष रामेश्वर प्रतिसाद मिटबाव, काका नरेसर, सुहास मिटबावकर सर, पिंकू मिटबावकर सर, त्याचबरोबर अतुलजी मिटबावकर सर यांचं सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात tenniscricket.in माध्यमातून अर्थातच संतोष नाणेकरण, गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी ज्याच्यामध्ये प्रशांत पवार, दीपेश धुळे, त्याचबरोबर प्रतीक आणि रोहित माळी जे बदलापूर परिसरातून ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या बदलापूर या परिसरातून आले त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज देणारे अर्थात भगवती डेकोरेशनचे गुरुमंडप डेकोरेशन मिडबाव, अभिजित जाधव कोल्हापूर यांचं अर्थातच आभार व्यक्त करूया. कारण ऑपरेटरच्या माध्यमातून केलेले चांगले योगदान दरम्यान या ठिकाणी मात्र त्याच्या चेंडूवर येतोय हा सुरेख खेळ घेतला डीप स्क्वेअर लेग आणि ज्याने 41 धावाची जबरदस्त खेळी होती. सामना वेगळा असतो आणि इथे तुम्ही पाहिलात फलंदाज मैदानातून बाहेर. जाळं विणलं गेलं होतं, जाळं लावलं होतं. जसे एक आपण नेहमी पाहता की मच्छीमारी करणारा बांधव ज्या पद्धतीने समुद्रामध्ये जाळं लावलं होतं माशांसाठी तसं अगदी जाळं इथे टाकलं होतं. आणि तो मगाचा तो खेळाडू या ठिकाणी पाहिलात की चतुर मैदानातून परतला. फक्त धावांचं योगदान त्यांनी दिलं ते 1. आणि प्रत्येक सामना हा वेगळा असतो कारण प्रत्येक स्पर्धे वेगळा असतो इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा बुडती नौका पैल देण्याची एका नाखव्याची नावाड्याची गरज आहे ती अर्थात ध्रुव पारसे गोवा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंचायत डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी अर्थातच कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळालं. पॉईंट आणि कव्हरमधून चेंडू जाणार इथे क्षेत्रक्षक चेंडूवर जाईपर्यंत पाहूया आपण पंचांच्या इशाऱ्याची. तोपर्यंत मात्र निश्चित अडवण्याचा प्रयत्न केला आणि पंच शहानिशा करतात या ठिकाणी धुरी सर. आणि इथे मात्र आपण पाहतात पाहूया तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र अपील केलं गेलं. तिसरे पंच या ठिकाणी येतील आणि पाहतील की
चेंडू सीमारेषेने ओळंडला की क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवले याचं निश्चित या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करतील. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर अर्थात क्रिकेट रसिकांचं फार मोठं योगदान आहे. यूट्यूबमधून पाहणारे प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर मैदानातील प्रेक्षक आहेत. आणि या सगळ्यांनी ज्या आपण पाहिलं की या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आणि म्हणूनच तर ही क्रिकेट स्पर्धा एक गाजली क्रिकेट स्पर्धा. पाहूया इथे नेमकं काय घडते हे तिसरे पंचांच्या माध्यमातून एक स्क्रीनवर पाहिलं जाईल आणि त्या माध्यमातून इथे निर्णय घेईल. कोणावरही अन्याय होणार नाही हे निश्चितच इथे आपल्याला पाहायला मिळतात, कारण 5 पंचांचं पॅनल इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि पंच दर्शवतात या ठिकाणी. मात्र इथे मात्र कोणत्याही प्रकारचा चौकार नाही आहे, कारण काढलेला धावा हेच फक्त योगदान ठरलं आणि अशा प्रकारे धावफलक पुढे सरकतोय. तर 2 धावांचं योगदान 3 धावांचं योगदान या ठिकाणी मिळालं आणि 3 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. धावफलक धाव्यान पोचल्या त्या 20 धावा. पुढचा चेंडू कार्पेटसाने खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय मिडा फुरून, तोपर्यंत पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं ते RD स्पोर्ट्स माणगाव या संघाच्या माध्यमातून. 1 धाव मिळते संघाला आणि 21 धावा धावफलकावर. अर्थात 21 अंक आपल्यासमोर आल्यानंतर अर्थातच 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक हे आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो, कारण 21 आकडा हा नेहमीच शुभांक असं म्हणलं जातं. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न अपील केलं गेलं होतं, मात्र फलंदाज थोडासा बाहेर होता जस्टिनपासून, त्यामुळे इथे मात्र ते अपील फेटाळलं. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या मध्ये ध्रुव पारसे गोवा संघाची धावसंख्या धावफलक येते ती अर्थातच 22 धावा. एकूण फलंदाज आपण पाहिलं तर अर्थात गमावले ते 3 फलंदाज गमावल्यानंतर गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्ग आहे अंकुश बांबार्डेकर. यशस्वी गोलंदाज आहे, अचूक दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डाव्या स्टीच्या जवळ येणारा चेंडू इथे मात्र पाहिलं अर्थात मिडान क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव आणखीन 1 धावफलक नोंदवली जाते. 1 धाव मिळते संघाला. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना अर्थात RD स्पोर्ट्स माणगाव आणि ध्रुव पारसे गोवा या 2 संघामध्ये यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. तर तो कोणता संघ असेल जो किमान 20,000चं पारितोषिक आपल्या नावावर आज रात्रीमध्ये आपल्या नावावर संपन्न करेल. 1 धाव मिळाली संघाला. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. 23 धावा धावफलकात आल्यास समोर मात्र फलंदाज खेळणी तयार आहे तो हरीश. यावेळी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे वाडीश मिडान क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनवरून. 1 धाव आणखीन 1 मिळते. 1 धाव संघाला मिळते. कोणत्याही प्रकारचे चौकार येत नाही, षटकार येत, कारण अचूक टप्प्याची जी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि त्यामुळे षटक क्रमांक 3ची समाप्त झाली. 3 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 24 धावा. आता प्रति षटका 8च्या सरासरी ही धावफलकावर नोंदवले. त्या ध्रुव पारसे गोवा संघाचे गोलंदाज अंकुश यांनी जी गोलंदाजी केली आपण पाहिलं अतिशय नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि अर्थातच 1 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला आणि 2 षटकं ज्यांनी एकूण गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 15 धावा देत त्याने 2 फलंदाज बाद केला. अचूक टप्प्याची गोलंदाजी, मी तेच म्हणालो की वेगापेक्षा तुमचा अचूक टप्पा किती असेल, मग ती फिरकी असो, मध्यमगती गोलंदाजी असो की वेगवान गोलंदाजी असावी, परंतु तुमचा दिशा टप्पा चांगला असेल तर मात्र ती गोलंदाजीवर धावा येणं कठीण होतात इथे पाहायला मिळाल्या. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 4थ्या षटकाची सुरुवात होते आणि अर्थात 4थी षटकी सुरुवात गणपती मंदिर एंडकडून असेल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज आबा जळवी हे गोलंदाज आहेत. दष्टपूर्ण बांध्याचे या ठिकाणी या षटकातला पहिल्या चेंडूसाठी पुढे साऊंड खेळले आहेत. चेंडूला भिरकावून दिल्या. डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे येतोय. अर्थातच एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. आपण पाहिला थोडंसं उजवीकडे सरकला. त्यांनी पाहिलं चेंडू थोडासा मधल्या इष्टीच्या दिशेने, तर ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी ठरला. 4 धावांचं योगदान.
या ठिकाणी मात्र हा चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी गोलंदाजाने निश्चितच थोडासा यॉर्कर ज्याला ब्रह्मास्त्र असं म्हणलं जातं या चेंडूवर टाकण्याचा प्रयत्न केला आणि धावफलकावर आत्तापर्यंतच्या धावांचा आपण विचार केला, धावफलकावर धावा आल्या त्या 31 धावा. फलंदाज मात्र आपण पाहिला तर या ठिकाणी अर्थातच हरीश आणि विकी. हरीश याची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून जर पाहायला मिळाली तर 16 धावांचं योगदान त्यांनी दिले आणि विकी अर्थातच 2 धावांचं योगदान देतोय. वळूया मैदानाकडे. आबा जळवी गोलंदाज. या ठिकाणी मात्र हा चेंडू पासून थोडंसं भरकटला चेंडू आपण पाहिला, मात्र पहिली धाव सहजगत्या पूर्ण केली. पंचांनी आपले हात जमिनीला समांतर केले आणि आम्हाला गुणगुण दर्शवले की या ठिकाणी चेंडू खराब आहे. 1+1 धावांचं योगदान मिळाले. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा ध्रुव पारशी गोवा संघाला घेऊन जातात 33 या धावसंख्येवर. 33. आतापर्यंत 3 फलंदाज गमावल्यानंतर षटक क्रमांक 4 मैदानात मार्गस्थ आजच्या रजनीमधला हा शेवटचा सामना आणि याच्या मधला विजेता संघ हा किमान 20,000चा मानकरी उपांत्य फेरीत दाखल होईल. किमान 20,000 रुपये आणि अंतिम रात्रीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र गोलंदाज आबा जळवी थोडेसे हुशार होते. त्याने चेंडूची लेंथ थोडीशी कमी केली आणि अर्थातच वेगामध्ये परिवर्तन केलं, कारण गोलंदाजीमध्ये वेगालाही महत्त्व आहे. परिवर्तन केलं, स्लोवर चेंडू ज्याला म्हणतात, मंद संत गतीने चेंडू फेकला. याच्यामध्ये फलंदाज पूर्णपणे बीट झाला आणि उरलेलं काम अर्थात यष्टेशाने पूर्ण केलं. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला अर्थात भिरकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, चेंडूला पकडले त्यांनी अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गोलंदाजीच्या दिशेने चेंडूची फेकी केली. तर म्हणतात 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या संघाला. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाज अर्थातच हरीशला. हरीश याच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 2नी बदल झाली. त्याची वैयक्तिक धावसंख्या 18 आणि एकूण धावसंख्या धावफलक येते ती अर्थात 3 गडी बाद 35. 3 गडी बाद 35 धावा धावफलकाला 18 धावसंख्येवर. या ठिकाणी हा फलंदाज रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. पहा, मधली यष्टी इथे उकडली गेली. अगदी मालवणी भाषेत सांगायचं दांड्या गुली या ठिकाणी झाल्या आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज अर्थात 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इथे ज्याने चांगली योगदान दिलं होतं तो फलंदाज मात्र मैदानातून परतला, तो हरीश. वैयक्तिक 18 धावसंख्येवर. मुंबईमध्ये पनवेलमध्ये किंवा डोंबिवली या ठाणे परिसरामध्ये आपण पाहिलं तर आम्हाला खूप आवडते. मालवणी भाषेचे मधले असणारे अनेक अर्थातच मालिका ज्याच्यामध्ये चांगलं योगदान देणारे कलाकार देखील आहेत, ते आम्हाला खूप आवडले. तसं तुम्हाला देखील आमच्या पनवेलची जी आगरी भाषा आहे, एक आगळी वेगळी आगरी भाषा, मी जी बोलतो ती आगरी भाषा वेगळी आणि ती पनवेलची भाषा वेगळी, ही अर्थातच ते भाषेचं देवाणघेवाण अर्थातच रायगड आणि सिंधुदुर्ग यांच्यामध्ये केली जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाज चव्हाण. वळूया मैदानाकडे. या विगोनच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहता थांबत नाहीये. लॉंग ऑफ मध्ये आलेला एक सुंदर फटका सीमारेषा पलीकडे भेदणारा हा शानदार चौकार. 4 धावा. श्रवण यांनी मारलेला एक लाजवाब फटका आपण पाहिला. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू मात्र लॉंग ऑन मधून चेंडू सीमापार झाला. 200 प्रयत्न केला चेंडूला अडवायचा, मग त्या ठिकाणी त्याला यश मिळालं नाही आणि 4 षटकांच्या एकूण समाप्तीने धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. त्या अर्थातच
39 फलंदाज गमावल्यानंतर श्रवणच्या बॅटवर आले चौकार. चौकाराने आपलं खातं उघडले आणि अंतिम षटक इथे आपण पाहणार आहोत. या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केले तो गोलंदाज आबा जळवी याने आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सोनू या ठिकाणी चेंडू अर्थात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पूल केला होता. अर्थातच वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तयार होता. चेंडू मात्र झेल घेतला गेला आणि हा 5वा धक्का बसला तो अर्थात ध्रुव पारचे गोवा संघाला. धावसंख्येवर 5वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. नवीन फलंदाज मैदान येतो फलंदाज स्वप्नील आणि गोलंदाजाला अर्थात सोनूला मिळालं पहिले यश पहिल्या चेंडूवर. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूवर येणार. पहिली धाव पूर्ण केली. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाले. धावा काढायची की नाही काढायची, दुसरी काढायची या द्विधा मनस्थितीने तुम्ही पाहिलात आणि इथे मात्र फेकी छान होती गोलच्या दिशेने. फलंदाज धावचीच्या बाजूला 6वा धक्का बसला 40 या धावसंख्येवर. पाहायला मिळते ती आता अर्थात एक दिशे आणि टप्पा याच्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाज अर्थातच सोनू या ठिकाणी गोलंदाजी करतोय. यावेळी हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीश चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो, झेल मात्र सुटतोय आणि फलंदाजाला मिळते जीवदान. जीवदान हे क्रिकेटमधलं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण पकडा झेल आणि जिंका खेळ कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. आणि अर्थातच हा झेल सोडला होता, अतिशय उंच होता चेंडू, यष्टीच्या चेंडूच्या खाली होता, मात्र इथे हा झेल सुटला गेला आणि फलंदाजाला मिळाला जीवदानाच्या माध्यमातून धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावफलकात एकूण वाढवते ती 42 धावा. 42 धावा धावफलकार आल्यात. समोर मात्र फलंदाज खेळणी तयार आहेत. 2 धावांचं योगदान मिळते श्रवण वैयक्तिक खेळतो 7 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थातच पाहिलं स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला. फलंदाज मैदानातून बाहेर झाला. गोवा संघाला बसलेला हा 7वा धक्का इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावा धावफलकावर आत्तापर्यंत आल्या त्या 43 धावा. एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतलेत, कारण 5 षटकांचा अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये किमान साधारण जर आपण 50 ते 60 धावा धावफलकावर येणं आवश्यक होत्या, पण असं काही घडलं नाही, कारण चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळते RD स्पोर्ट्स माणगाव संघाचं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय गिरीश कोचरेकर, नायगाव मुंबई संघाचा हा खेळाडू. अर्थातच SP11 दादर संघासाठी खेळणारा खेळाडू या ठिकाणी मात्र येतोय 9व्या क्रमांकावर. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श तितकासा जोरदार नव्हता, कारण पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाणार तोपर्यंत पुन्हा द्विधा मनस्थितीत पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद गिरीश या ठिकाणी मैदान परतला. 8वा धक्का बसला तो अर्थातच ध्रुव पारसे गोवा संघाला.
41 धावा आणि आणखीन एक फलंदाज मैदान येतोय अर्थात 10व्या क्रमांकाचा फलंदाज 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आहे. 3 फलंदाज धावचीच्या रूपाने गमावले ते अर्थात ध्रुव पारसे गोवा संघाने. थोडासा बॅकफुटर आलं होतं पण एक समाधानकारक धावसंख्या धावपलकार येते. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. झेल मात्र सुटतोय. तोपर्यंत मात्र पाहणार होतं पंचांकडे दाद मागितली गेली मात्र सांगितले पंचाने की फलंदाज सुरक्षित आहे. आणि इथे मात्र आपण पाहतात की अतिशय चांगली धावगतीच्या जोरावर इथे मात्र धावा पूर्ण केल्या. त्या अर्थातच तर 2 धावा पूर्ण केल्या आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. 9 गडी बाद. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती अर्थात 46. 47 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. 47 धावा अर्थातच आपण जर पाहिलं तर साधारणतः 5 षटकांचा सामना म्हणजे प्रत्येक षटकामागे 7.40च्या सरांनी धावा धावपलकर नोंदवायच्या आहेत. या शेवटच्या षटकाच्या गोलींचं पृथक्करण तुम्ही पाहिलं सोनूने एकूण 7 धावा खर्च केला. एक फलंदाज बाद करण्यात यश ठरलं. तर जरा मी तिचेच आयोजकांना विनंती करेन काय स्टंप मोडलेला आहे तर जरा प्लीज एक स्टंप आपण मैदानात द्यायचा ही तर आपल्याला नम्र विनंती. तर एक अर्थातच खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आणि एकूण जर तुम्ही पाहिलं तर अर्थातच विकेट जर आपण पाहिले 9 फलंदाज गमावल्यानंतर धावा धावपलकर आल्या त्या 46. 47 धावांचं लक्ष हे लक्ष कसं पार करणार कोण जाणार उपांत्य फेरीमध्ये याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन आमंत्रित करूया. अर्थातच या ठिकाणी मात्र सिंधुदुर्गचा एक अतिशय चांगला आवाज. तर अर्थात माळवण या परिसरामधले जिथे खूप चांगलं योगदान आपल्याला पाहिलं छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर जे मालवण किल्ल्यातलं हे पाहायला मिळतं. त्याच गावचे त्याच विभागातले अतिशय दमदार हिंदी समालोचक अर्थातच यावेळी आपण ऐकूया श्याम वाकर सरांना. धन्यवाद. त्याबद्दल थँक्यू. खरोखरच हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जे पहाटेचे 4 वाजले तरी देखील तुम्ही आमच्या सोबत आहात. आजचा शेवटचा सामना जिंकण्यासाठी गरज आहे
आर डी स्पोर्ट माणगाव संघाला ती 5 षटकामध्ये 47 धावांची. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना मोठा सामना आहे सर. पाहायला गेलं तर दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी खूप चांगला खेळ केला आणि या आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. खरोखरच खूप चांगली. एकीकडे आमचा चतुरने काय फलंदाजी केली आहे, खूपच सुंदर फलंदाजी केली. त्याच्या सर्व सहकार्याने देखील चांगली फलंदाजी केली. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अंकुश बांबार्डेकरची चांगली गोलंदाजी, त्यानंतर रुपेश तांडेलचा ऑलराऊंडर खेळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची मिळालेली साथ याच्या जोरावर हे दोन्ही संघ आता एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि 5 षटकामध्ये 47 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2 रुपेश नावाचे खेळाडू मैदानामध्ये. एकीकडे आहे नॉन स्ट्राईकवरती रुपेश तांडेल जो डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, डावकुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला आहे. तर स्ट्राईकवरती फलंदाज आहे, त्याचं नाव आहे रुपेश जाधव. याने देखील चांगली फलंदाजी केली आहे. सुरुवात मी म्हणेन खूपच सुंदर करून दिलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. तो रुपेश जाधव स्ट्राईकवरती आहे. एकीकडे बघायला गेलं तर आमचं सिंधुदुर्गचं टॅलेंट आहे. सिंधुदुर्गाचे सर्व खेळाडू आहेत, आमचे कुडाळ तालुक्यातीलच सर्व खेळाडू आहेत. खूप चांगला खेळ केलेला आहे. तर दुसरीकडे गोवा आणि मुंबई अशा विभागातील एक मातब्बर खेळाडू आहेत. एक अतिशय दर्जेदार सामना होईल यात काही शंका नाही. पहाटेचे 4 वाजलेले आहेत तरी कोणाला झोप येत नाही कारण सामना खूपच रंगतदार आहे. आमचे मंडळाचे कार्यकर्ते पहा. योगेश, पहिला चेंडू कॉइन बॉक्स या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. गिरीश कोचरेकर, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू, त्याला चांगल्या रीतीने खेळून काढतोय आणि 1 धाव पूर्ण करतोय. पहिली धाव या ठिकाणी पूर्ण करतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. 47 धावांचा पाठलाग करताना आता मात्र स्ट्राईकवरती असेल तो रुपेश तांडेल. याने चांगली फलंदाजी केली आहे. मोठे फटके याच्या बॅटमधून आम्ही पाहिले आहेत. कासार्डेच्या मैदानावरती हल्लीच जो सामना झाला होता, एक गाव एक संघ 4 आयकॉन खेळाडू, त्या स्पर्धेमध्ये रुपेश तांडेलने खूप चांगली फलंदाजी केली होती. समोर सुहास पवार, जेडी, त्यानंतर चांगले मातब्बर गोलंदाज होते, त्यांच्यावरती खूप प्रहार केला होता आणि आपल्या संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला असा खेळाडू स्ट्राईकवरती. गिरीश कोचरेकरचा हा चेंडू, यावेळी मात्र चांगला टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर म्हणावं लागेल असा हा चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. धावसंख्या आहे तिथेच 1 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना आमचे पंचपुत्र आहेत मालवणचे, जे 5 अंपायर आपल्याला दिसत आहेत त्यांना आम्ही पंचपुत्र म्हणतो. उमेश मांजरेकर, ॲम्ब्रोज आल्मेडा, दीपक दुरी, मंगेश दुरी आणि त्यानंतर सुशील शेटगे असे हे आमचे 5 पंचपुत्र या स्पर्धेसाठी. आणि मला वाटतं रुपेश तांडेलला माझी नजर लागली आणि रुपेश तांडेल मैदानाच्या बाहेर येताना. तोपर्यंत जाऊया डी मैदानाच्या बाहेर गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा. यावेळी मात्र चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अतिशय चांगली लयबद्ध गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो गिरीश कोचरेकर. आणि धावा तर देत नाहीच आहे आणि त्याचप्रमाणे सफलता देखील मिळवतोय. खूपच सुंदर गोलंदाजी मैदानावरती. आता मात्र स्ट्राईकवरती असेल सोनू कानडे.
हल्लीच्या मोसमामध्ये बऱ्याच फॉर्ममध्ये आहेत. चांगला इनफॉर्म बॅट्समन ज्याला म्हटलं जातं असा सोनू कानडे स्ट्राईकवरती आणि समोर एक अनुभवाचा ठेवा असलेला गोलंदाज गिरीश कोचरेकर. यावेळी चांगला चेंडू त्याला या ठिकाणी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ढकलून खेळतोय. एक धाव पूर्ण करतोय, स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या होईल 3. 5 षटकामध्ये 47 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन आहे. सर काय सांगाल, पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी आवश्यक होती? खरं तर त्या षटकामध्ये मोठं फलंदाजी आपल्याला मिळायला पाहिजे होती. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो कार्पेट्स चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला कव्हरला आणि मोठे फटके यायला पाहिजे, कारण तेव्हा 230 षटकाच्या बाहेर असतात. तर त्याचा फायदा उचलायला पाहिला होता, पण तो फायदा मात्र या ठिकाणी जर आपण पाहिला तर अर्थातच RD स्पोर्ट्स माणगाव संघाने उचलला नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहिलात की पहिले हे षटक समाप्त झालं आणि धावफलका धावा येऊन पोचल्या त्या फक्त 3 धावा. गिरीश कोचरेकर बद्दल सांगायचं झालं तर आपल्या नावाला साजेल अशी गोलंदाजी या ठिकाणी त्याने केलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे रुपेश तांडेल बाद झाला. थोडासा प्रेशर या ठिकाणी आला फलंदाजांवरती आणि म्हणूनच ह्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. आता जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज असेल. 24 चेंडू शिल्लक असतील. 24 चेंडू 44 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 11ची सरासरी ही धावगती राखायला पाहिजे. या ठिकाणी पाहूया गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान गोलंदाज सागर कांबळे. ज्यावेळी मात्र चांगला चेंडू धावबाद करण्याची संधी या ठिकाणी गमावलेली आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर खतरा होता या ठिकाणी बॅट्समनला. डावखुऱ्या माफ करा उजव्या हाताचा फलंदाज आमचा रुपेश, ज्याने खूप फलंदाजी चांगली केली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आणि अजूनही त्याच्याकडून अशा अपेक्षा आहेत की रुपेश चांगली फलंदाजी करू शकतो. एक रुपेश आमचा मैदानाच्या बाहेर आहे, पण दुसरा रुपेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा संघ साथीदार सोनू कानडे नॉन स्ट्राईकवरती आणि गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान गोलंदाज सागर कांबळे. यावेळी मात्र चांगला फटका एक लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. पाहूया त्या ठिकाणी जेडी काय करामत करतोय आणि चेंडू बघता बघता सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात याचा गाजा वाजा सारा हॅलो. महाराष्ट्रात माझ्या सिंधू. हॅलो. या 4 धावेनिशी धावसंख्या वृद्धिंगत होताना दिसते. ती धावसंख्या पोहोचते 8 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 47 धावांचा पाठलाग. अजूनही 39 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 22 चेंडू 39 धावा. यावेळी मात्र देखणा फटका, लेट कटचा फटका हा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव मिळेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण ट्रॅक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण चपळता दाखवतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या वाढताना दिसेल आपल्याला. 9 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. सर एक मोठा फटका आलाय या षटकामध्ये आणि सागर कांबळेसारखा गोलंदाज गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, वेगवान चेंडू आणि यष्टीरक्षक पहा ओमकार देसाई अतिशय चांगलं यष्टीरक्षण करतोय. काय सांगाल, त्यांना काय गाईड कराल जे दोन्ही खेळाडू खेळतात, एकीकडे गोलंदाज आहे एकीकडे फलंदाज? तर मैदानाकडे या ठिकाणी मात्र गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल आणि तोपर्यंत 1 धावेचे योगदान मिळतं. या संपूर्ण खेळाचा जर विचार केला, कारण अर्थातच 30 चेंडूमध्ये 47 धावामुळे धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 17चं अंतर होतं. पण एखादा मध्येच खराब चेंडू आल्यानंतर चौकार किंवा षटकार जर आलं तर नक्कीच त्या धावा देखील पुऱ्या करता येऊ शकतात. परंतु जी गोलंदाजी आपण पाहिली होती गिरीश कोचरेकरजी,
दरम्यान या ठिकाणी पहा हा चेंडू अर्थात हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय, हा झेल घेतला गेला आणि मोठे फटके खेळण्यापेक्षा खालून खरं तर चेंडू अर्थातच कव्हर ड्राईव्ह मारून किंवा ऑन ड्राईव्ह मारून या धावा करायला पाहिजे होत्या, पण तसं काही केलं नाही आणि त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतं, तो अर्थात आरडी स्पोर्ट्स माणगाव संघ. रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याचा गाजा वाजा साऱ्या सर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 10 धावा म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 37 धावांची. आता मात्र या ठिकाणी धावा चेंडूपेक्षा जास्त दिसत आहेत. सुरुवातीला 17 धावा होत्या, आता मला वाटतं प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं एखाद दुसरा जर मोठा फटका आला निघाला बॅटमधून तर निश्चितच रंगतदार सामना होईल आणि प्रत्येक चेंडूवरती धाव ही खूप मोलाची आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आरडी स्पोर्ट माणगाव आणि ध्रुव पारसे गोवा या 2 संघादरम्यान हा सामना. गोलंदाजी मार्कवर जेडी जयदीप हा गोलंदाज. जयदीपच्या नावावरती बरेच कारनामे आहेत. सिंधुदुर्ग त्याला कधीच विसरणार नाही, कारण मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती बाबा परब यांची जी डे नाईट प्रतियोगिता होती त्या एका शेवटच्या फायनलच्या सामन्यात शेवटच्या षटकामध्ये 8 धावा पाहिजे होत्या. त्यावेळी अक्षरशः समोर फलंदाज होते, मला वाटतं उमर 11चे संघ होता त्या ठिकाणी, मुन्ना शेख होता आणि त्यावेळी त्याने या 8 धावा दिल्या नव्हत्या. त्यावेळी मालवणच्या प्रेक्षकांनी त्याला खांद्यावर घेऊन नाचवलं होतं संपूर्ण मैदानभर. असा खेळाडू जेडी गोलंदाजी मार्कवरती, पण या ठिकाणी त्याच्या पहिल्या चेंडूवरती धावा निघत आहेत. 1 धाव निघते, एका धावेनिशी धावसंख्या 11 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 17 चेंडू आणि 36 धावा. एखाद दुसरा मोठा फटका कोण फलंदाज लगावेल याच्याकडे सर्वांच्या नजरा टिकून आहेत. आता स्ट्राईक वरती फलंदाज असेल सुजय पाटकर, एक गुणवान आणि गुणी खेळाडू आहे तालुक्यातील, कुडाळ तालुक्यातील. यावेळी मात्र चांगला वेगवान टप्प्याचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, सबमरीन असा चेंडू. आणि यष्टीरक्षक पहा, दोघांचंही गणित फार जुळतं या ठिकाणी, ओमकार देसाई आणि जेडी यांचं. आणि त्यामुळे हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या आहे तिथेच 11 या धावसंख्येवरती 2 गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा जेडी. यावेळी मात्र बॉलरच्या डोक्यावरून एक देखणा फटका, पण क्षेत्ररक्षक आहे गिरीश कोचरेकर. फक्त 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती 1 डझन धावा. जवळजवळ 4 डझन धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आत्तापर्यंत फक्त 1 डझन धावा पूर्ण होत आहेत. अजून बराच पल्ला गाठायचा आहे तो आरडी स्पोर्ट माणगाव संघाला. हा चेंडू खूपच सुंदर चेंडू, वाईड यॉर्कर म्हणावा लागेल. अशा पद्धतीचा चेंडू, खूप चांगला चेंडू या ठिकाणी जेडीच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी या मैदानावरती. मिडबावचं हे ग्रीन पार्क मैदान, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव यांच्या वतीने या प्रतियोगितेचं आयोजन, खूप देखणं आयोजन. आणि हा देखील पहा, विकेट या ठिकाणी मिळवतोय तो जेडी. चांगली गोलंदाजी मैदानावरती आणि अजून एक गडी मैदानाच्या बाहेर. लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या मिठबाव गावात लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे. थँक्यू. 13 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज.
आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज असेल आबा जळवी, हा देखील आक्रमक फलंदाज आहे. कणकवलीच्या मुंडेश्वर मैदानावरती रणझुंजार वैभववाडीचा संघ होता, म्हणजे त्या संघामध्ये डिंगडॉंग पुणेचे सर्व प्रतीक 11 पुणेचे सर्व खेळाडू होते. अशा गोलंदाजाचा भरपूर समाचार घेतलेला हा फलंदाज आबा जळवी स्ट्राईकवरती. पण जेडीचं कौतुक करेन, फक्त धावा दिल्या 2. अतिशय चांगली गोलंदाजी जेडी याची. आणि या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती 12 धावा, म्हणजे चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 35 धावांची. बारा चेंडू 35 धावा. सर, ज्या पद्धतीने फलंदाजी चालली आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. नक्कीच, कारण गिरीश कोचरेकर आणि त्यानंतर आता जेडीने टाकले जे षटक आपण पाहिलं तर एक लाजवाब होतं. अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आणि अगदी सुरुवातीपासून आपण पाहिलं की आपल्याला सामना जिंकायचा आहे या हिशोबाने अर्थात ओमकार देसाईंनी त्यांना दिलेलं कानमंत्र आणि त्या माध्यमातून ध्रुव पारशी गोवा संघाने केलेली गोलंदाजी लाजवाब आहे. मोठे फटके खरं तर यायला पाहिजे होते, पण ती गोलंदाजी जर आपण पाहिलं तर कुठेही असे आखूड टप्पे चेंडू फेकत नाहीत, त्यामुळे धावा येत नाही आहेत. खूप म्हणजे खूपच सुंदर गोलंदाजी या मैदानावरती. पुन्हा एकदा सागर कांबळेच्या हाती चेंडू सोपवलेला दिसतोय. सुजयसाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू, त्याचा चांगला समाचार घेतो या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि बघता बघता लीलया 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. दोघांमध्ये तालमेल जरा मध्येच मला कमी दिसला, पण त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलं आणि 2 धावा पूर्ण करतायत. बऱ्याच वेळानंतर धाव संख्या वृद्धिंगत होताना वाढताना दिसते ती 14 या धावसंख्येवरती. 11 चेंडू 33 धावा. चार मोठे फटके लगावले पाहिजेत उरलेल्या 11 चेंडूमध्ये. हा चेंडू पाक अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये. सागर कांबळे एक वेगवान मारा करतोय, खूप चांगली गोलंदाजी करतोय. आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावा. पुन्हा एकदा आमच्या गणपती मंदिर एंडकडून सागर कांबळेचा हा चेंडू. यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर भरकटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईड बॉलचा. बऱ्याच वेळानंतर अतिरिक्त धाव आपल्याला स्कोर बुकमध्ये पाहायला मिळाली. नियंत्रित मारा सर या ठिकाणी केला. पहिल्यांदाच एक अतिरिक्त धाव या ठिकाणी स्कोर बुकमध्ये लिहिली गेली. पुन्हा एकदा सागर. यावेळी मात्र देखना फटका. बॉलरच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुजय पाटकरच्या बॅटमधून 4 धावांसाठी. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लय ताकत हाय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र खराब चेंडू आणि शॉर्ट आर्म पुलचा हा मोठा फटका, पण बाउंड्री लाईन वरती खेळाडू आहे आणि या ठिकाणी सुजय पाटकरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. डीजे प्रतिष्ठा नावात. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय तो काका कालेलकर. एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तर स्ट्राईकवरती फलंदाज आहे आबाद जळवी. गोलंदाजी मार्कवरती सागर. यावेळी मात्र चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटमधून. कोणता फलंदाज मोठा फटके या ठिकाणी लगावेल हे पाहण्याजोगं आहे. धावसंख्या वाढताना दिसते ती 20 या धावसंख्येवरती. अजूनही 27 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 7.
यावेळी मात्र ऑफस्टमच्या बराच बाहेरचा चेंडू. पंच त्याला दंडात्मक इशारा करतायत, म्हणजे वाईट बॉलचा इशारा. एक धाव या ठिकाणी पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात मिळेल. 7 चेंडू 26 धावा. यावेळी मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो सागर कांबळे. निर्धाव चेंडू या ठिकाणी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे फक्त 21 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना म्हणजे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. येस डीजे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रवण गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. एक मोठं आव्हान आहे सर. नक्कीच आता एक मोठं आव्हान या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. पण यावेळी हा चेंडू अर्थात सोयीचा इशारा येतोय, कारण ओमकार देसाई यांनी जर आपण पाहिलं की अगदी सुरुवातीपासून एक दडपण टाकण्याचा प्रयत्न केला, ते अर्थातच या ठिकाणी RD स्पोर्ट्स माणगाव संघासमोर यशस्वी ठरले. कारण ज्या पद्धतीने जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजी, त्यामुळे एक ते दडपण वाढलं आणि आत्ता मात्र मोठे फटके खेळण्याशिवाय अजिबात पर्याय आपल्याला पाहायला मिळत नाही. व या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी इथे मात्र थोडंसं चेंडू टप्प्यापासून चेंडू अर्थात स्वैर पाहायला मिळते. 15 एक धाव, एका धावीच्या माध्यमातून धावप्रगत वाढ होते आणि येणारे मात्र आत्ताचे चेंडूवर मोठे फटके आले तरच या ठिकाणी सामना जिंकू शकते. सर अजूनही एकही चेंडू झालेला नाही. 3 अतिरिक्त धावा आपल्याला मिळत आहेत. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कारण शेवटचं षटक असेल आजच्या दिवसातील हे. श्रवण गोलंदाजी मार्कवर समोर फलंदाज काका कालेलकर. यावेळी मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळ घेतोय. बॅटच्या वरचा टोला चेंडू लागून जातोय. त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये या ठिकाणी षटकार आणि चौकार जर आले तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सामन्यामध्ये प्रभुत्व गाजवू शकाल, कारण गरज आहे ती. पण हा जो गोलंदाज आहे हा देखील पहा अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. कोणतेही फटके मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही आणि त्यामुळे सामना जर आपण पाहिला तर निश्चितच संपूर्ण या ठिकाणी अर्थातच ध्रुव पारशी गोवा संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण गरज आहे, पण तिथे अखूट टप्प्याची कोणती गोलंदाजी जिंकणं जी टप्पा पाहतोय तो मी अगदी इकॉनॉमिक टप्पा ज्याला म्हणतात कंजूस गोलंदाजी, या प्रत्येक गोलंदाजी या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये केलेत. त्यामुळे बॅकफुटर हवी इथे पाहायला मिळालं तर अर्थातच माणगाव संघ पहा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. शेतशे चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतात. अर्थात एकच धाव मिळाली आणि एकेरी दोन्ही धावांनी इथे काही फरक पडणार नाही. ते अर्थातच ध्रुव पारशी गोवा संघाला. सर आता मात्र म्हणजे हिंदीत सांगायचं झालं तर मंजिल बहुत दूर लगती हुई. 3 चेंडू 21 धावा. पण मी कौतुक करेन RD स्पोर्ट माणगाव संघाचं. पहिला सामना त्यांनी स्वर्गीय प्रवीण 11 माइंड संघाविरुद्ध अतिशय सहजरित्या जिंकला होता. त्यानंतर AT स्पोर्ट पन्हाळा या संघाला देखील त्याने पराभूत केलं होतं. खूप दर्जेदार खेळ केला होता. पण या सामन्या मात्रमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं ध्रुव पारसे गोवा संघाचं, कौतुक करावं लागेल या संघाचं देखील. आता मात्र औपचारिकता बाकी असेल ती फक्त 2 चेंडूंची. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज.
नाही, सामन्याची संपूर्ण सूत्र जर आपण बघितलं तर अर्थातच ओमकार देसाईंनी आपल्या हातामध्ये ठेवली आणि गोवा संघ मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखवलेली याच्याबद्दल प्रश्न नाही, कारण 100% पेक्षा जास्त या ठिकाणी सामना हा एकतर्फी झालेला दिसतोय आणि अर्थातच फक्त ऑपोजिट तेवढी बाकी. यावेळी पहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक, पुन्हा त्या चेंडूवर आहे, मिळाली संधीचं सोनं या ठिकाणी केलं गेलं आणि लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जो क्षेत्ररक्षक हरीशाच्या माध्यमातून आणि आत्ता मात्र समीकरण बनेल शेवटचा चेंडू आणि फक्त औपचारिकता. हरीशचं मी कौतुक करेन. मगाच्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा त्याने झेल टिपला होता. शेवटचा चेंडू आजच्या दिवसातील तो देखील वाईड चेंडू, म्हणजे पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. एक चेंडू 19 धावा, एक मोठा विजय. ध्रुव पारसे गोवा संघ एकदम उंबरट्यावरती आहे. यावेळी मात्र काका कालेलकर यांच्या बॅटमधून मोठा फटका, पण भरपूर उशीर झाला होता आणि हा सामना या ठिकाणी जिंकतोय तो ध्रुव पारसे गोवा संघ. 12 धावा या कमी पडतायत त्या RD स्पोर्ट माणगाव संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये जे संघ सहभागी झाले त्यांना शुभेच्छा असतील आणि ध्रुव पारसे गोवा संघाचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद, शुभरात्री. मंडळाच्या स्वयंसेवकांनी मान्यवर कक्षाच्या समोर या सामनावीराचा